विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील प्रकरण दुसरे क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणे हा आज आपण चॅप्टर इथं शिकवणार आहोत। या चॅप्टर्स मधल्या पहिल्यांदा आपण बेसिक गोष्टी पाहणार आहोत। म्हणजे उदाहरणामध्ये सांगायचं झालं असेल, आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर ती गोष्ट येण्यासाठी आपण काय करत असतो, छोट्या छोट्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो। एखादा चॅप्टर आपल्याला समजवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीकडून पुढे जायचं आहे। म्हणजे बेसिक गोष्टी जर तुम्हाला येत नसतील तर तुम्हाला कोणताही चॅप्टर येणार नाही बेटा। एक लक्षात ठेव, कोणतीही गोष्ट येण्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्ट आली पाहिजे तरच तुम्हाला गणित येणार आहे। गणित असा विषय आहे मित्रा, एक लक्षात ठेव, एकदा जमलं ते कधीच विसरत नाही। बाकीच्या विषयासारखं नाही घोकमपट्टी करायचा, एकदा डोक्यामध्ये घुसलं ना तर शेवटपर्यंत तुम्हाला विसरायची गरज लागत नाही। एकदा प्रॅक्टिस केलं म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मीन परफेक्ट कशाला म्हणतात, प्रयत्न केलं तरच यश मिळणार आहे। म्हणून एखादा चॅप्टर शिकण्याच्या अगोदर तर पहिल्यांदा आपल्याला बेसिक गोष्टी माहीत पाहिजे। आता आपल्याला इयत्ता 9वी मध्ये पॉलिनॉमियल हा चॅप्टर झालेला आहे। मग आपल्या चॅप्टरचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन। क्वाड्रॅटिक इक्वेशन विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर जो आहे एकूण 12 मार्कासाठी विचारला जाणार आहे, लक्षात ठेव। मग आता हे 12 मार्क आपले एकही जाता नाही काम आहे। मग या चॅप्टर्स मध्ये काय आहे, काय करायचं आहे, याचं स्टँडर्ड फॉर्म काय असतं, याचं तुम्हाला जर परिपूर्ण ज्ञान आलं असेल तर हा चॅप्टर तुम्हाला योग्य कळणार आहे। मग क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये बघा, इयत्ता 9वी मध्ये आपण पॉलिनॉमियल हा चॅप्टर पाहिलेला आहे। मग या पॉलिनॉमियल्स मध्ये आता हा पॉलिनॉमियल्स मध्ये आपण 2 प्रकार पाहिलं होतं। एक आहे लिनियर आणि दुसरा आहे क्वाड्रॅटिक। लिनियर आणि क्वाड्रॅटिक। आता लिनियर पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल हे आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिले। मग आता सर याच्या 10वी मध्ये काय काय आहे, तर बेटा हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 असेल तर आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो बेटा, लक्षात ठेव। आता लक्षात ठेव की आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं एखादा एक्झाम्पल काय। आता समजा लिनियर पॉलिनॉमियल्स मध्ये 3x + 7 आहे। x इज अ व्हेरिएबल, 7 इज अ कॉन्स्टंट टर्म असते। x इज अ व्हेरिएबल आणि 7 इज अ कॉन्स्टंट टर्म। लक्षात ठेव, व्हेरिएबल आणि कोइफिशियंट। आता व्हेरिएबल्स मीन्स अँड कोइफिशियंट मीन्स, व्हेरिएबल्स म्हणजे अल्फाबेट जे असतात, लेटर जे असतात, आपण त्याला ABCD म्हणजे लेटर्स आहेत A to Z, आपण त्या लेटर्सला आपण व्हेरिएबल्स म्हणतो। कोइफिशियंटची व्हॅल्यू चेंज होत नाही बेटा, लक्षात ठेव। कोइफिशियंट जो आहे, कोइफिशियंट म्हणजे त्याचा जो सहकारी आहे त्याला आपण कोइफिशियंट म्हणतो। x इज अ व्हेरिएबल, 3 इज अ कोइफिशियंट। x जो आहे तो व्हेरिएबल आहे आणि 3 जो आहे तो कोइफिशियंट आहे। अँड 7 इज अ कॉन्स्टंट टर्म। 7 इज अ कॉन्स्टंट टर्म। आता कॉन्स्टंट टर्मची व्हॅल्यू चेंज होत नाही, लक्षात ठेवा की कॉन्स्टंट टर्म जी आहे त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही, मात्र व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होते। व्हाय, रिझन फॉर धिस। आता मला सांगा, x ची व्हॅल्यू आपण 1 ठेवला, 3 1 ज 3, x ची व्हॅल्यू 2 ठेवला, 3 2 ज 6, चेंज द व्हेरिएबल, चेंज द व्हॅल्यू। मात्र कॉन्स्टंट जी टर्म असते त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही,
लक्षात ठेव. आता सर हे लिनियर पॉलिनॉमियल आहे. आता लिनियर पॉलिनॉमियल 3x + 7, अनदर एक्झाम्पल 3y + 8 आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये 3x² + 4x + 8 4y² - 7 आहे. लिनियर पॉलिनॉमियल्समध्ये या व्हेरिएबल जो आहे या व्हेरिएबलचा पॉवर हा 1 असतो. व्हेरिएबलचा पॉवर किती असतो बेटा? 1 असतो. लक्षात ठेव. जर व्हेरिएबलचा पॉवर जर 1 असेल तर आपण त्याला लिनियर पॉलिनॉमियल्स म्हणतो. आता पॉली मीन्स मेनी टर्म्स. लक्षात येतं? मेनी टर्म्स. किती टर्म्स? तर 2 टर्म्स आहेत आणि या व्हेरिएबलचा पॉवर जो आहे, इंडेक्स जो आहे तो 1 आहे. तो दिलेला नाही नसेल तर त्याच्या डोक्यावरती किती असणार आहे? 1 असणार आहे. जर 1 असेल जर त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल्स म्हणतो. आणि समजा हायेस्ट पॉवर जर व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 जर असेल त्याला क्वाड्रॅटिक असे म्हणतो. त्याला आपण क्वाड्रॅटिक या शब्दाचा जर अर्थ विचार केला, क्वाड्रॅक्ट्स याला आपण स्क्वेअर असे म्हणतो. काय म्हणतो बेटा? स्क्वेअर असे म्हणतो. लॅटिन शब्द आपण ग्रीक शब्दामध्ये क्वाड्रॅक्ट्स मीन्स स्क्वेअर. स्क्वेअर मीन्स ओनली 2. ओके. मग या क्वाड्रॅटिकचा अर्थ काय आहे? क्वाड्रॅटिकचा मिनिंग्स आहे स्क्वेअर. म्हणजे व्हेरिएबलचा पॉवर जर 2 असेल तर आपण त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. द हायेस्ट मॅक्झिमम इंडेक्स इज 2. दॅट इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल द हायेस्ट मॅक्झिमम पॉवर इज 1. म्हणजे व्हेरिएबलचा पॉवर जर 1 असेल तर आपण त्याला काय म्हणतो? लिनियर पॉलिनॉमियल. आणि व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर जर 2 असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असे म्हणतो. आलं लक्षात? अनदर एक्झाम्पल 4y² - 7 आहे. 4y² - 7 आहे. आता व्हेरिएबल जो आहे y इज अ व्हेरिएबल, हायेस्ट पॉवर इज 2. म्हणजे या पॉलिनॉमियल्समध्ये हायेस्ट पॉवर किती आहे? 2 आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. अनदर एक्झाम्पल फॉर 3x² + 4y + 8 आहे. हायेस्ट पॉवर इज 2. हायेस्ट पॉवर इज 2. म्हणजे इथं पॉवर 2 असेल तर आपण त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असे म्हणतो. येतं लक्षात? तर याच पद्धतीनं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता इक्वेशन म्हणजे काय आहे बघा. आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे सांगा? क्वाड्रॅटिक आहे. आणि त्याच्या पुढे आहे इक्वेशन. इक्वेशन मीन्स इक्वेशन म्हणजे काय? दोघांमध्ये इक्वल असणे. समथिंग द व्हॅल्यू. लक्षात? दोघांमध्ये इक्वल चिन्ह असेल तर आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. आपण म्हणतो ना बॅलन्स रिएक्शन. दोन्ही बाजू सारख्या येत असतील तर आपण दोन्ही साईड बॅलन्स आहेत. आता इक्वेशन म्हणजे काय? दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह असतं आणि त्याची व्हॅल्यू 0 जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इक्वेशन मीन्स काय हे बघा. इक्वेशन म्हणजे काय सांगितलं मी? इक्वेशन. आता समथिंग 3x + 7 आहे. 3x + 7 इज अ लिनियर पॉलिनॉमियल आहे. म्हणजे ही जी आहे ती लिनियर पॉलिनॉमियल आहे. आणि या दोघांमध्ये मी समजा इक्वल दिलं, इक्वल साईन दिलं आणि त्याच्या पुढे मी काय लिहिलं? समजा समथिंग मी लिहिलं 6 लिहिलं. म्हणजे दोघांच्या मध्ये इक्वल आहे. म्हणजे काय झालं सांगा? मग हे इक्वेशन झालं. मग कोणतं इक्वेशन आहे? तर लिनियर इक्वेशन झालं. आणि त्याच पद्धतीने जर आता समजा आपण जर 3x² + 4x + 8 बघा, हे एक्झाम्पल कोणतं आहे? मग हे जे एक्झाम्पल आहे ते कोणतं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आहे.
आणि मी याला जर समजा इक्वल साईन दिलं, कोणतं साईन दिलं बेटा? इक्वल साईन दिलं, तर त्याला आपण काय म्हणतो? इक्वेशन तयार झालेलं आहे. काय म्हणूया त्याला? इक्वेशन तयार झालेलं आहे. मग या इक्वेशनला आपण काय म्हणतो? हायेस्ट पॉवर जर 2 असेल तर आपण त्याला काय म्हणूया? क्वाड्रॅटिक इक्वेशन. डेफिनेशन बघूया. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशनची आपल्याला व्याख्या बघायच्या. डेफिनेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन बघा. an equation which contains only one variable and maximum index is 2. बघा डेफिनेशन काय सांगितलेलं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल असला पाहिजे. an equation which contains only one variable and maximum index is 2. म्हणजे त्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल असला पाहिजे बेटा, आणि त्याचा पॉवर जो आहे तो फक्त 2च असला पाहिजे, तरच आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल 3x³ + 4x + 8 = 0 आहे. या इक्वेशन मध्ये बघा x is only one variable. The first condition is satisfied. लेकिन सेकंड कंडिशन बघा, मॅक्झिमम इंडेक्स इज 2, म्हणजे त्या व्हेरिएबलचा सर्वात मोठा घातांक किती आहे सांगायचं? 3 आहे. पण आपल्याकडे किती असला पाहिजे? 2 असला पाहिजे बेटा. जर 2 असेल तरच आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणा. मग आता हे इक्वेशन जे आहे ते क्वाड्रॅटिक नाही आहे. वाय? रिझन फॉर दिस द हायेस्ट पॉवर इज 3 आहे, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. अनदर एक्झाम्पल 3x² + 4x + 8 = 0 आहे. x is only one variable. x हा एकच व्हेरिएबल आहे आणि याचा सगळ्यात मोठा घातांक किती आहे? 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण या इक्वेशन मध्ये x हा एकच व्हेरिएबल आहे आणि त्याचा जो हायेस्ट पॉवर आहे तो किती आहे बेटा? 2 आहे, म्हणून दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात? तर याचं स्टँडर्ड फॉर्म काय तयार होणार आहे ते आपण मात्र बघूया. आता स्टँडर्ड फॉर्म आता याचं स्टँडर्ड फॉर्म काय तयार होणार आहे? तर ax² + bx + c = 0 आहे. आता इथं बघा x हा जो आहे एकच व्हेरिएबल आहे. x इज ओनली वन व्हेरिएबल दॅट मॅक्झिमम इंडेक्स इज 2, म्हणजे याचा हायेस्ट पॉवर किती सांगा? 2 आहे. म्हणजे हे कोणाचं स्टँडर्ड फॉर्म आहे बेटा? तर क्वाड्रॅटिक इक्वेशन. इक्वेशन मीन्स इक्वल साइन. लक्षात? इक्वल जर साइन नसेल तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. आणि समजा हे साइन दिलं मी तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल होणार आहे. आलं लक्षात? इक्वल साइन नसेल तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि इक्वल साइन असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आलं लक्षात? तर हे लक्षात ठेवा. आता इथं जो आहे वेअर a b c are
रियल नंबर्स. या A, B, C these are the real numbers. म्हणजे A, B, C या वास्तव्य संख्या असतात बेटा, लक्षात ठेव. म्हणजे ह्या ज्या आहेत A, B, C या काय असतात रियल नंबर्स. आता रियल नंबर्स मीन्स 1, 2, 3, 4 या नंबर्सला आपण काय म्हणतो रियल नंबर्स. आता याचा बघा एक्स स्क्वेअर इज अ कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज अ कोइफिशियंट ऑफ आता एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे तो कोण आहे सांगा ए आहे. एक्स इज अ कोइफिशियंट ऑफ बी आणि कॉन्स्टंट टर्म बघा कॉन्स्टंट टर्म कोणती असते सांगा सी आहे. एक्स स्क्वेअर इज अ कोइफिशियंट ऑफ ए म्हणजे एक्स स्क्वेअरच्या जो समोर जी असणार आहे ते कोणाची व्हॅल्यू असणार आहे ए ची असणार आहे. आणि एक्स जो आहे एक्स इज अ कोइफिशियंट ऑफ बी आणि कॉन्स्टंट टर्म चेंज नॉट व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट टर्मची व्हॅल्यू चेंज होते का तर अजिबात होत नाही बेटा. म्हणजे जिथं सी इज इक्वल टू काय आहे कॉन्स्टंट टर्म आहे. आता हेच समजलं स्टँडर्ड फ्रॉम ABC आर द रियल नंबर्स. नेक्स्ट द अनदर एक्झाम्पल 3x स्क्वेयर माइनस 7x प्लस 8 इज इक्वल टू 0. मैंने पूछा A की वैल्यू क्या है, B की वैल्यू क्या है और C की वैल्यू क्या है. तुम बता सकते हैं क्या? यस सर मैं बता सकता हूँ क्योंकि मेरे को मालूम है एक्स स्क्वेअर का कोएफिशिएंट को है तो A आहे. म्हणजे एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशिएंट आहे तो A आहे. म्हणजे A की वैल्यू किती आहे बोलो तर 3 आहे. आणि B ची व्हॅल्यू जी आहे एक्स इज अ कोएफिशियंट ऑफ B म्हणजे B ची व्हॅल्यू आहे -7 आणि कॉन्स्टंट टर्म किती आहे सांगा 8 आहे. आणखी एक बघा एक्स स्क्वेअर प्लस 7 इज इक्वल टू 0 आहे. आता पहिल्यांदा कंपेअरिंग विथ द स्टँडर्ड फ्रॉम याच्याशी तुलना करायची. मग आता तुलना करा एक्स स्क्वेअर है क्या एक्स स्क्वेअर आहे प्लस एक्स आहे का बघायचं. एक्स है क्या अपने पास नहीं है सर. फिर क्या करने का तो उसके पास एक लाडू देने का 0 देने का और लिखने का एक्स. काय लिहायचं बेटा मग एक्स लिहायचं. कॉन्स्टंट टर्म 7 इज इक्वल टू 0 आलं लक्षात. तर ह्या पद्धतीनं माझं ए इज बी अँड सी. ए ची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर इज अ कोएफिशियंट ऑफ 1 B is a 0 and C is a 7. Another example for x square is equal to 8 आहे. सर अभी इधर 0 नहीं है क्या करने का. तर लक्षात घ्या एक्स स्क्वेअर बरोबर 8 आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8 दिया आहे हमको. हा 8 जो आहे आपल्याला पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती सांगा क्वाड्रॅटिक इक्वेशनची 0 आहे. बरोबरच्या पलीकडे 0 नसेल लाता घालायचं पाठवायचं इकडे. मग मला सांगा हा प्लस आहे तो इकडे येऊन का होईल माइनस. एक्स स्क्वेअर माइनस 8 इज इक्वल टू 0. हमने लात डाला उसको पकड़ दिया म्हणजे चेंज द साइन. ज्यावेळेस लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे मग चेंज द साइन म्हणजे चिन्ह बदलत असतं बेटा. मग आता मला सांगा स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा एक्स स्क्वेअर आहे एक्स की व्हॅल्यू नाही आहे म्हणजे एक्स ची व्हॅल्यू नाही आहे म्हणजे आपण काय देत असतो 0x -8 इज इक्वल टू 0. आता याला फॉर्मला कंपेअरिंग करा याच्याशी आणि ए ची व्हॅल्यू 1 बी ची व्हॅल्यू 0 आणि सी ची व्हॅल्यू -8. कोएफिशियंट काही नाही म्हणजे किती असणार आहे बेटा 1 असणार आहे. हे लक्षात ठेव. तर या पद्धतीने आपण इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन हे जे आहे बेसिक माहिती पाहिलेली आहे. तर याच पद्धतीनं आपल्याला आता एखादं एक्झाम्पल आहे. आणखी एक लक्षात ठेव. आता समजा आपल्याकडे एक्झाम्पल दिलं आहे समजा हे दिलं आहे आणि तुम्हाला म्हटलेलं आहे
हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का बेटा? तर आपण म्हणणार सर आम्ही असलं कधी बघितलं नाही. इथं बघा एक्स हा एक्स आहे सर, आणि याचा पॉवर 1 आहे, इथं पण 1 आहे. सर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. इथंच आपली गाडी काय होते? लक्षात आलं? तर लक्षात ठेव बेटा, ज्या वेळेस डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये येणार आहे त्यावेळेस मात्र एक लक्षात ठेव स्टेप, डोक्यामध्ये नाही हृदयामध्ये ठेव. एकच स्टेप करायचं, ज्या ज्या वेळेस एखादी संख्या डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये येणार आहे त्यावेळेस काय करणार? प्रत्येक टर्मला डिनॉमिनेटरच्या संख्येने मल्टिप्लाय करायचं. मी तर मल्टिप्लाय बाय एक्स. बघा एक्स इंटू एक्स प्लस 1 बाय एक्स इंटू एक्स इज इक्वल टू 2 इंटू एक्स. हमने क्या किया? हर टर्म को एक्स ने मल्टीप्लाई कर दिया. म्हणजे एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स एक्स गेट कॅन्सल, ओनली 1 इज इक्वल 2 इंटू एक्स 2x. म्हणजे हा प्लस आहे मायनस होईल. एक्स स्क्वेअर माइनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रेटिक इक्वेशन. हम बता सकते हैं कि a की वैल्यू क्या है? बघा a ची वैल्यू 1, b ची वैल्यू -2 अँड c इज इक्वल टू 1. आलं लक्षात? तर या पद्धतीनं आपण हा इंट्रोडक्शनचा पार्ट पाहिलेला आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या चॅनलला नवीन असताल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.